श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणाचं फळ तुला मिळणार आहे. तुझी सेवा मान्य झाली आहे. हे शब्द जर तुमच्या आयुष्यात आले तर समजा तुमचं नशीबच बदलणार आहे. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत अशा एका सत्याबद्दल जे फार कमी लोकांना माहीत आहे. गुरुचरित्र वाचणाऱ्या प्रत्येक भक्ताला फळ मिळतं का? स्वामी समर्थ खरंच आपल्या सेवेला मान्यता देतात का? आणि जर देत असतील तर तो संकेत कसा ओळखायचा? आज तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. पण एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा संकेत सांगणार आहे जो कदाचित तुमच्या आयुष्यात आधीच घडला असेल. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपल्यापैकी खूप लोक गुरुचरित्र पारायण करतात. काही लोक 7 दिवसाचं पारायण करतात, काही 14 दिवस, तर काही लोक 1 दिवसाचं करतात, तर काही लोक रोज थोडं थोडं वाचतात. पण एक प्रश्न नेहमी मनात येतो, मी इतकं वाचतोय पण मला काही अनुभव का येत नाही? माझं पारायण स्वामींपर्यंत पोहोचतंय का? माझी सेवा स्वामी स्वीकारतायत का? जर तुमच्या मनातही हे प्रश्न आले असतील तर समजा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जर तुम्ही हे गुरुचरित्र वाचत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आणि व्हिडिओला लाईक करून स्वामींचा आशीर्वाद घ्या. भक्तांनो, गुरुचरित्र म्हणजे फक्त एक पुस्तक नाही, ते एक जिवंत शक्ती आहे. प्रत्येक अध्यायात, प्रत्येक ओळीत स्वामी समर्थांची कृपा दडलेली आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने वाचता तेव्हा तुम्ही फक्त शब्द वाचत नाही, तुम्ही स्वामींची संवाद साधत असता. हो, अगदी खरं आहे. तुमचं पारायण म्हणजे स्वामींशी थेट कनेक्शन आहे. मी तुम्हाला एक खरी घटना सांगते. एका छोट्या गावात एक भक्त राहत होता. तो फार श्रीमंत नव्हता, त्याच्याकडे जास्त काही नव्हतं, पण एक गोष्ट त्याच्याकडे होती, ती म्हणजे अढळ श्रद्धा. तो रोज सकाळी उठायचा, अंघोळ करून शांतपणे बसायचा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायचा. पहिल्या दिवशी त्याला खूप आनंद वाटला. दुसऱ्या दिवशीही तो तसाच बसला. तिसऱ्या दिवशी त्याच्या मनात विचार आला, मी हे का करतोय? काही दिवसांनी त्याच्या मित्रांनी त्याला विचारलं, अरे, काय फायदा होतोय तुला हे सगळं करून? पैसे वाढले का? प्रॉब्लेम सुटल्या का? तो काही बोलला नाही, फक्त हसला आणि म्हणाला, माझं काम सेवा करणं आहे, फळ देणं स्वामींचं काम आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की मी फक्त सेवा करतो, बाकी स्वामी बघतील, तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यावर कृपा करा. पण भक्तांनो, प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात परीक्षा येते. त्या भक्ताच्या आयुष्यातही आली. त्याच्या घरात अडचणी वाढल्या, पैशांची कमी झाली, लोकांनी त्याची थट्टा करायला सुरुवात केली. काय मिळालं तुला गुरुचरित्र वाचून? स्वामी आले का मदतीला? एका रात्री तो खूप खचला. त्याने पुस्तक बंद केले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, मी चुकीचं करतोय का? माझी सेवा तुम्हाला पोहोचते का? आणि भक्तांनो, त्या रात्री काहीतरी घडलं, असं काही जे त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकणारं होतं.
त्या रात्री स्वामी समर्थ स्वतः त्याच्यासमोर प्रकट झाले. पण त्यांनी काय सांगितलं? तुझी सेवा मान्य झाली आहे का, की काही वेगळाच संदेश दिला? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि लक्षात ठेवा, सेवा कधीच वाया जात नाही. गुरुचरित्राचं प्रत्येक पारायण स्वामींपर्यंत पोहोचतं आणि योग्य वेळी स्वामी उत्तर देतात. भक्त हो, त्या रात्री तो भक्त रडत रडत झोपला. डोळ्यात अश्रू, मनात प्रश्न आणि हृदयात फक्त एकच हाक, स्वामी. मध्यरात्री अचानक त्याला असं वाटलं की खोलीत कोणीतरी आहे. हलका प्रकाश पसरला आणि त्याच्यासमोर एक तेजस्वी रूप उभं होतं. दाढी, कपणी, डोळ्यात अपरंपार करुणा. हो, ते स्वतः स्वामी समर्थ होते. तो घाबरला, थरथर कापायला लागला. पण स्वामींच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. स्वामी म्हणाले, का रे घाबरतोयस? मी आहे ना. तो भक्त रडत म्हणाला, स्वामी, मी इतकी सेवा करतोय, पण मला काहीच जाणवत नाही. माझं पारायण तुम्हाला पोचतंय का? स्वामी थोडंसं हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, तू एकही दिवस असा नाही जिथे मी तुझ्याजवळ नव्हतो. तू जेव्हा गुरुचरित्र उघडतोस तेव्हा मी तिथेच बसलेला असतो. तू प्रत्येक शब्द वाचतोस आणि मी प्रत्येक शब्द ऐकतो. तो भक्त पूर्णपणे रडायला लागला. त्याने स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आणि म्हणाला, स्वामी, मग मला का कळलं नाही? स्वामी म्हणाले, कारण तू फळ शोधत होतास. सेवा करताना अपेक्षा ठेवलीस. जेव्हा सेवा निस्वार्थ होते तेव्हा ती माझ्यापर्यंत पोहोचते आणि तेव्हाच मी म्हणतो, तुझी सेवा मान्य झाली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हीही कधी अपेक्षेमुळे खचला आहात, तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. त्या दिवसानंतरनं त्या भक्ताचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्याच्या समस्या एका दिवसात नाहीशा झाल्या नाहीत, पण त्याचा दृष्टिकोन बदलला. तो आता त्रासातही शांत राहू लागला, कारण त्याला एक गोष्ट कळली होती, ती म्हणजे स्वामी सोबत आहेत. जिथे तो आधी तक्रार करायचा तिथे आता तो धन्यवाद द्यायला लागला. जिथे तो घाबरायचा तिथे आता तो विश्वास ठेवू लागला. भक्तांनो, तुमच्या आयुष्यातही असंच होतं. अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, पण त्याचा अर्थ असा नाही की स्वामी तुमच्यासोबत नाहीत. कदाचित ते तुमची परीक्षा घेत आहेत. जर तुम्हाला विश्वास असेल की स्वामी माझ्यासोबत आहेत, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. भक्तांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्वामी तुमची सेवा मान्य झाली आहे हे कसं ओळखायचं? मी तुम्हाला काही संकेत सांगतो. अचानक मन शांत होणं, कारण नसतानाही आतून समाधान वाटणं, अडचणी असतानाही भीती कमी होणं, गुरुचरित्र वाचताना डोळ्यात पाणी येणं, वारंवार स्वामींचं नाव ऐकू येणं, हे सगळे संकेत सांगतात तुझी सेवा मान्य झाली आहे. यापैकी कोणता संकेत तुम्हाला अनुभवायला आला आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करा, मला अनुभव आला आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुम्ही जे काही करता आहात ते वाया जात नाही. प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक पारायण, प्रत्येक सेवा स्वामींपर्यंत पोहोचते. कदाचित आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस स्वामी स्वतः तुम्हाला सांगतील,
गुरुचरित्र पारायणाचं फळ तुला मिळणार आहे. तुझी सेवा मान्य झाली आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश हा आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, फक्त विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.